सो हे गाइस, वेलकम बैक टू आवर यूट्यूब चॅनल. आज कुछ नया. जय श्री कृष्ण, राधे राधे, जय महाराष्ट्र पब्लिक. तर आपला ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला नक्की समजेल. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज कुछ नया. राजेश काळे आपली इंस्टाग्रामवर आयडी आहे, फॉलो करा. आणि राजेश काळे सोशल मीडिया, राजेश काळे समाजसेवक आणि काळे फ्रॉम, आपल्या अशा सोशल मीडियाची आयडी आहेत, तुम्ही फॉलो करायला विसरू नका. आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा. जसं की मी बोललो होतो की आपला ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला नक्की समजेल की आपण कुठं चाललोय आणि कशा प्रकारे चाललोय. कशा प्रकारे चाललोय तर सांगायची गरज नाही, आपण ट्रेनने चाललोय. थर्ड एसी कोच आपलं बुकिंग केलेलं आहे आपण. तर आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये सगळं शो करेन. फर्स्ट एसी कसा असतंय, सेकंड एसी कसा आहे, थर्ड एसी कसा आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आपला ब्रँडेड रॉयल थर्ड एसी कोच आहे, बघू शकता तुम्ही. एकदम गारगार वाटतंय भाई. मजा आया. और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. समर सीझन मध्ये 3,500 4,000 गेले, पण समर सीझन मध्ये उन्हाळ्यामध्ये पण गारवा वाटतंय. तुम्ही पण नक्की बुक करा ना, आम्हाला सांगा. जसं की आपण बोललेलो की आपण तुम्हाला रेल्वे मधले सगळे कोच शो करणार आहे. तर सध्या तर आम्ही तुम्हाला थर्ड एसी कोच शो केला. तर बघूया आणखी पुढे पुढे काय होतं. आम्ही तर चाललोयच, आपण रेल्वे मधले सगळे कोच बघायला निघालोय. तर बघूया की आपल्या स्टार्ट टू एंड जर्नी मध्ये रेल्वेच्या काय होतंय आणि कोण कोण भेटते आणि कसा कसा अनुभव आहे आपला. तर तुम्ही बघत राहा. जय बजरंगबली. हा आला आपला जनरल कोच, सर्वसामान्यांचा फेवरेट. एकदम तुम्हाला लोकल ट्रेनचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की जनरल कोच मध्ये प्रवास करू शकता. तर मी कुठे चालले तुम्हाला नाही सांगणार, जस्ट बिकॉज की तुम्ही आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की समजेल. हा आहे लोकल ट्रेनचा जनरल कोच आणि तो आहे, आम्ही तुम्हाला मगाशी जो शो केला तो आहे थर्ड एसी कोच, जो की आपण बुक केलाय. आपल्या जर्नीमध्ये पब्लिक गाईज तुम्हाला एवढा फन बघायला भेटणार आहे. ब्लॉग सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. आज कुछ नया. आणि आम्ही काय करतोय, कशा प्रकारे मस्ती करतोय तुम्ही बघा, तुम्हाला डेली अपडेट भेटत जाईल. एसी कोच मधून प्रवास केल्यावर समजतं की इथे नवीन नवीन यंत्रणा लागलेली असते. सिस्टीम चेंज कर देंगे. जस्ट लुक ॲट गाईज. जसं की बोललेलो तुम्हाला मी सगळे कोच शो करणार आहे. हा त्यामधला सेकंड एसी कोच आहे. अशा प्रकारे असतो बघा, ते पडदे वगैरे सगळे लावलेले असतात. हा रेल्वे मधला प्रायव्हसीसाठी सेकंड एसी कोच. माझं तर बेस्ट ओपिनियन असेल की तुम्ही सेकंड एसी, जर कपल वगैरे कुठं फॅमिलीला तुम्ही जर चालला असाल ट्रिपने बाय ट्रेन, तर तुम्ही सेकंड एसी फर्स्ट एसी द्वारे जाऊ शकता. तो व्हॅल्यू फॉर मनी असेल. ते बोलतात ना पब्लिक, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. तशा प्रकारे हा आपण फर्स्ट एसी कोच मध्ये एंटर केलाय. तुम्ही बघू शकता की प्रायव्हेट कोच प्रत्येक फॅमिलीला दिले जातात इथं. हा आहे फर्स्ट एसी कोच. प्रायव्हेट कोच सगळ्याला दिला जातो. आय मीन सगळ्याला म्हणजे एका फॅमिलीला. आणि जसं तुम्ही प्रायव्हेटली मध्ये बुक केलं तरी तुम्ही येऊ शकता, एक शेअरिंग 2 शेअरिंग मध्ये. हा तुम्ही पाहिला फर्स्ट एसी कोच. एकदम फॅब्युलस, एकदम झकास, एकदम राडा. भाई मजा आया. और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. हे आपलं दुपारचं जेवण असणार आहे. इकडे डोसा, इकडे लोणचा, इकडे डाळ कांदा आहे, तिकडे चपाती आहे, वांग आहे. एवढं जेवण दिलंय आमच्या घरच्यांनी. जसं काय आम्ही 4 महिने केदारनाथला वगैरे चाललोय काय. तुम्ही बघू शकता अजून पण खूप काय काय. ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की दाखवेल. दुपारचं जेवण तर करून झालं. जेवण करून सगळं वॉश वगैरे करून घेतलं. आई तसं बॅग मध्ये परत ठेवलं आणि आता थोडं रेस्ट करायचा विचार आला. आणि त्याच्या आधी पुन्हा एकदा पूर्ण स्टार्ट टू एंड ट्रेन आम्ही फिरून आलो. आता थोडं रेस्ट करायचा टाइम आहे आपला. थोडं रेस्ट करतो जस्ट बिकॉज की आज CSK ची मॅच पण आहे. आपण वॉच पण करणार आहे फोनवर. आणि थोडं आता जरा रेस्ट करूया. मला एडिटिंगला टाइम पण हवा आहे. थोडी एक अर्धा ते 1-2 तास झोप जेवढी लागेल तेवढी लागेल. काय आपल्याला कुठं काय केस खेळायला जायचंय का, तारीख वगैरे आहे का आपली. थोडं रेस्ट करून घेऊया आणि स्टेट येऊन वॉच बघत राहा, सॉरी ब्लॉग बघत राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आज कुछ नया.
गुड नाईट गाईज. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे आम्ही चिवडा स्पेशल कोल्हापुरी चिवडा सर्व करत आहे. 2000 रुपये किलो कोल्हापुरी चिवडा बघू शकतो. हा 2000 रुपये किलो चिवडा. खावा. कसा वाटला चिवडा? छान आहे. अच्छा हमको सिखा रिया है. आपल्याला पॉइंट जवळ आलोय आणि कुठं चाललोय ते शेवटपर्यंत तुम्हाला सांग. हा धारवाड आलंय आणि कुठं चाललोय ते तर सांगणारच नाही. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला नक्की समजेल. आणि खूप कंटाळा आलाय. मग ट्रेन मध्ये काय टेस्ट खूप केलं तसं. मग कॉफी टेस्ट करायची होती. पहिला एक ऑर्डर केली, मग नंतर पाहिलं टेस्ट जरा बेटर लागली. मग दुसरी तू पी असं का दाखवा लागलं मला. मोकळा पकडला. जस्ट आपण आलोय धारवाड मध्ये. तर बघूया आणखी आपल्याला पुढे कुठेपर्यंत जायचं आहे. ब्लॉग तुम्ही सबस्क्राईब करा. धारवाडचं काय क्लायमेट बोलायचं झालं तर खूप मस्त आहे. गार आय जस्ट थिंक पावसाचं वातावरण चाललंय इथं. आणि एक्सपिरियन्स करायला ट्रेन जर्नी खूप मस्तच आहे विथ फ्रेंड्स. ते आता त्या साईडला आहेत. शो करतो तुम्हाला मी. काय तर घ्यायला लागलेत. तर बघूया की आणखी आपल्या ब्लॉग मध्ये आणखी पुढं काय काय होतंय. बघू शकता तुम्ही. हा आहे रोहित. आणखी एक 8 जण आहे डीके म्हणून. शो करतो तुम्हाला. आता आपण काय तरी विचारूया. कसं वाटतंय ट्रेन मध्ये प्रवास करून? एक नंबर मस्त. खूप एन्जॉय झाला आज. ही झाले तुला कसं वाटतं ट्रेन मध्ये प्रवास करून? एक नंबर. भाई मजा आया. और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. सांगायचं आहे का तुम्हाला की बरेच स्टेशन झालं की इथं कर्नाटक साईडला आलोय आपण. आणि प्रेडिटर आपण शोधतोय पिण्यासाठी. जस्ट की आपली फेवरेट ड्रिंक आहे. भेटणच झालंय. म्हणजे कसं तरी होतंय की फेवरेट ड्रिंक आहे. आपण जर त्यावेळेस ट्राय करतो की एडिटिंग करून झाल्यावर की थोडं प्यायला आम्हाला मस्त वाटतं. पण आय जस्ट थिंक की तो कुठं भेटतच नाहीये. भेटत असेल बघूया की आणखी पुढे कुठं तर प्रेडिटर आपल्याला भेटतंय का. हे आहे धारवाड स्टेशन आणि हे आहे आपली सध्याची एसी ट्रेन. अच्छा हमको सिखा रिया है. 3 पाण्याच्या बॉटल, कॉफी, हे त्याचं काय असेल ते असं आपण हे करूया. ग्रुप मध्ये आल्यावर कॉन्टेंटचं डिस्कशन चालू असतं. जस्ट हुबळी स्टेशनच्या बाहेर तुम्ही गाईज हा व्ह्यू बघू शकता. एकदम नेचर फ्रेंडली वातावरण. एकदम हिरवळ आहे. हे बघून घ्या गाईज. एकदम मनमोहक दृश्य. डीके उर्फ दगडू भैया काळे. कसं वाटतंय प्रवास मध्ये तुला? एक नंबर प्रवास. काय अनुभव कसा आहे एकदम तुझा? थंडगार हवामान तर एक नंबर आहे इकडचं. पैसे वसूल झाले का नाही? एक पैसे काय, पैशापेक्षा डबल पैसे वसूल झाला. भाई मजा आया. पैशापेक्षा निसर्ग एवढा छान आहे. खूप सुंदर आहे. तुम्ही बघितलं तर एकच नंबर इकडं. दी मोस्ट फेमस सिटी ऑफ कर्नाटक धारवाड. क्राऊड बघून समजलं असेल तुम्हाला की आपण जस्ट आता धारवाड स्टेशन मध्ये आलोय. तुम्ही अंदाजा लावू शकता की आपण पुढे कुठे चाललोय. सो जस्ट कीप वॉचिंग आवर ब्लॉग. सबस्क्राईब टू आवर चॅनल. आज कुछ नया राजेश काळे 07 सर्च करा युट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, स्नॅपचॅटवर. सगळीकडे आपली आयडिया आहे सोशल मीडियावर. फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि जेवढं शेअर करता येतोय हा ब्लॉग तेवढा करा. जस्ट बिकॉज की आपल्या ब्लॉग मध्ये फूड ब्लॉग, ट्रॅव्हलिंग ब्लॉग प्लस हिस्ट्रीची इन्फॉर्मेशन, सगळी इन्फॉर्मेशन असणार आहे. तर बघायला विसरू नका आज कुछ नया. तर बघूया आणखी पुढे काय काय होतंय. जस्ट फॉर माझ्या बॅक साईडला तुम्ही पाहू शकता की रेल्वेचे वर्कर्स आहेत ते विंडोज क्लीन करतात. आणि जेव्हा विंडोज क्लीन करतील तेव्हा आपल्याला व्ह्यू पण खूप बेस्ट बोलणार आहे. तर त्यासाठी त्यांना थँक्यू. जस्ट थोडंसं काहीतरी खाऊन घेवा लाईटली. जस्ट बिकॉज की आपल्याकडे फूड आहे
तिथं इडली वडा भेटतोय दाळवड स्टेशन मध्ये. आम्ही M1 मधून AC विंग मधून खाली उतरलो M1 कोच मधून, तर इथं समोरच आहे द स्टेडियम. खाण्यासाठी खूप गडबड चालू आहे इथं. जस्ट एवढ्या गडबडीत आपण इडली आणि ते घेतलेलं आहे. तर बघूया आणखी पुढे काय. रन बनाया है, इसीलिए ज्यादातर रन ऑन साइड के ऊपर है, तो उसको समझते हुए वैशाख ने कहा कि जस्ट आपलं थोड्याच वेळात जेवण वगैरे करून सगळं झालंय. तर आता आम्ही झोपणार आहे जस्ट बिकॉज की खूप कंटाळा आलाय आणि IPL मॅच बघायच लागलोय. आणि विषय असा होतोय की इथं एक काय नेटवर्कच नाहीये. कसं तर जुगाड करून लावली आहे मॅच, पाहिजे असून पण नेटवर्क येत नाहीये. तर बघूया आणखी पुढे काय काय होतंय. तर ब्लॉग सबस्क्राईब करायला विसरू नका. आज कुछ नया राधेश कॉलेज 07. बाय 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 गाइज, गुड नाईट. सी यू इन नेक्स्ट डे न्यू ब्लॉग.